नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई या ठिकाणी 3 वेगवेगळ्या पदांसाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, पहिलं पद आहे हंगामी वृत्त संपादक तथा वार्ताहर, मराठीसाठीचं आहे। इथं शैक्षणिक पात्रता तुमची कोणत्याही विद्यापीठातून पत्रकारितेची डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्रसार माध्यमातील 5 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला तिथं आवश्यक आहे। प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे? वृत्तवाहिनी, रेडिओ माध्यमातील अनुभव असल्यास, बातमीपत्र तयार करण्याचा अनुभव असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे। या पात्रता झाल्या किंवा प्राधान्य झालं हंगामी वृत्त संपादक तथा वार्ताहर यांच्यासाठी। पुढची पोस्ट आहे हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार। याच्यासाठी बघा, कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमची डिग्री असणं आवश्यक आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं पत्रकारितेचं जर झालेलं असेल तर तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम आणि संगणकावर काम करण्याचा तुमचा अनुभव असला पाहिजे आणि मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांवरती प्रभुत्व असलं पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक आणि परिस्थितीचे पुरेसे ज्ञान असणं तुम्हाला तिथं आवश्यक आहे। तिसरी पोस्ट आहे हंगामी वार्ताहर, इंग्रजी। कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारिता जे आहे त्या क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। प्राधान्य इथं कोणाला दिलं जाणार आहे? मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। इंग्रजी आणि हिंदीतून बातमी लेखनाचे कौशल्य असलं पाहिजे। मुंबई महानगर क्षेत्रात बातमीदाराचा अनुभव असला पाहिजे। महाराष्ट्र राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो, इथं आपल्याला परीक्षेसाठी डीडी काढावं लागणार आहे। डीडी काय नावाने काढायचं आहे बघा, स्टेशन डायरेक्टर ऑल इंडिया रेडिओ या नावाने तुमचा डीडी काढायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 354 रुपयाचा डीडी आहे आणि अन्य प्रवर्गासाठी 266 रुपयाचा डीडी तिथं आवश्यक आहे। वयोमर्यादा बघा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी तुमचं 21 ते 50 वर्ष वय असणं आवश्यक आहे। निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे? पद क्रमांक 1 ते 3 लेखी परीक्षा आणि मुलाखत प्रत्येकी 100 गुणांची असणार आहे। दोन्ही टप्प्यामध्ये किमान 50 गुण आवश्यक आहे आणि पद क्रमांक 2 हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार याच्यासाठी लेखी परीक्षा असणार आहे 100 गुणांची, आवाजाची चाचणी 100 गुणांची, मुलाखत 100 गुणांची असणार आहे। असे तिन्ही टप्पे असणार आहे आणि या तिन्ही टप्प्यामध्ये किमान 50 गुण मिळणं आवश्यक आहे। लेखी परीक्षेमध्ये चालू घडामोडी, भाषांतर, बातमी लिखाण, बातमी संपादन या गोष्टीचा समावेश असणार आहे, हे इथं लक्षात घ्या। सर्वसाधारण काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागणार आहे। अपूर्ण कागदपत्र, अपात्र उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील। लेखी परीक्षा, मुलाखत, प्रशिक्षण किंवा निवड यासाठी DA दिला जाणार नाही। केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, संलग्न संस्था यात नियमित, कंत्राटी, तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। निवड झालेल्या उमेदवारांना 15 दिवसाचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे, तो समाधानकारकरित्या पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे आणि सर्वसाधारणपणे महिन्याला कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त 6 ड्युटी दिल्या जातील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। सदर हंगामी भरती जी आहे ती हंगामी तत्वावर असल्याने कंत्राटी किंवा नियमित स्वरूपात सेवेत घेण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही असं देखील म्हटलेलं आहे। आता आपल्याला अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता दिलेला आहे। डिमांड ड्राफ्ट सह पूर्ण भरलेला अर्ज, उपसंचालक प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, मुंबई, न्यू ब्रॉडकास्टिंग हाऊस, बॅक बे,
रिक्लेमेशन EST पारेख मार्ग आमदार वसतिगृहासमोर चर्चगेट 400-02-20 हा जो पिनकोड आहे या अर्ज काय करायचा आहे, या पत्त्यावरती अर्ज करायचा आहे। प्रत्येक अर्जाने आवश्यक कागदपत्र PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मेल ID दिलेला आहे airnewspanel2022@gmail.com यावरती काय करायचं आहे, तुम्हाला अर्ज देखील PDF स्वरूपात मेल करायचा आहे। आणि इथं आपल्याला अर्जाचा फॉर्मॅट देखील दिलेला असं आहे की अर्जाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे बघा, की तो हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅट मध्येच अर्ज करणं तुम्हाला बंधनकारक आहे आणि डॉक्युमेंट देखील तुम्हाला तिथं जोडायचे आहेत। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन भरतीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।